नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5.1 मधला फर्स्ट थेरम पाहत आहोत। थेरम काय आहे? थेरम आहे अपोजिट साइड अँड अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलिलोग्राम आर कॉन्ग्रुएंट। आता हा पॅरलिलोग्राम आपल्याला अगोदर ड्रॉ करावा लागेल, कारण की इथं काय दिलेलं आहे, अपोजिट साइड अँड अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलिलोग्राम आर कॉन्ग्रुएंट। पॅरलिलोग्रामचे अपोजिट साइड अँड अपोजिट अँगल काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात। हे आपल्याला इथं प्रूव्ह करून दाखवायचे। मग आपण अगोदर काय करणार, एक पॅरलिलोग्राम ड्रॉ करणार। आता पॅरलिलोग्राम ड्रॉ करणार आहोत आपण एक आपण या ठिकाणी पॅरलिलोग्राम ड्रॉ करूया। आता इथं एक मी पॅरलिलोग्राम ड्रॉ करतो। हा एक आपण या ठिकाणी पॅरलिलोग्राम ड्रॉ केलेला आहे। ओके, आणि याला आपण नेम देऊया ABCD, हे नेम दिलं। आता पहा, हा एक पॅरलिलोग्राम आपण ड्रॉ केलेला आहे। हा पॅरलिलोग्राम आहे, हा काय आहे, हा पॅरलिलोग्राम आहे ABCD अँड त्याचे अपोजिट साइड मध्ये D अँड A हे अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत। A अँड C हे अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत। त्याच्यानंतर अपोजिट साइड म्हणजे DC कॉन्ग्रुएंट AB दाखवायचा आहे, नंतर AD कॉन्ग्रुएंट BC दाखवायचा आहे। दाखवायचं कसं हे तर काही दिसत नाही, परंतु आता आपण काय करू, जे गिव्हन आहे, जे आपल्याला मिळालंय ते रायटिंग करूया। मग आपण एक ड्रॉ केलेला आहे इथं पॅरलिलोग्राम ABCD, तोच आपण या ठिकाणी रायटिंग करणार। मग रायटिंग करताना गिव्हन अगोदर घेत असतो आपण प्रूफ मध्ये। गिव्हन जे आपल्याला इंस्ट्रक्शन दिलेले आहे, जे आपल्या समोर आहे तेच रायटिंग करणार। मग इथं एक क्वाड्रिलेटरल असा आहे की तो पॅरलिलोग्राम आहे। क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलिलोग्राम। काय आहे? हा आहे एक पॅरलिलोग्राम आहे। मग पॅरलिलोग्राम जे असतो, पॅरलिलोग्रामच्या अपोजिट साइड काय असतात? पॅरलल असतात। ओके, मग तेच रायटिंग करणार आपण। साइड AD पॅरलल साइड AD ची अपोजिट कोण आहे? BC। ओके, त्याच्यानंतर काय लिहिणार? साइड DC पॅरलल साइड DC ची अपोजिट काय येणार आहे? DC ची अपोजिट येईल BC। ओके, काय लिहिलं मी? AD DC ची अपोजिट असेल AB। DC ही DC आहे, त्याची अपोजिट AB आहे। त्याची अपोजिट काय आहे? AB आहे, सॉरी AB त्याची अपोजिट असेल। ओके, आता पुढे काय आहे? हा तर झाला आपल्याला गिव्हन भाग। आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं, तर कसं करायचं? प्रूव्ह करायला काहीच नाही। जेव्हा असं आपल्याला काही दिसत नाही त्यावेळेस जॉमेट्री मध्ये ते प्रूव्ह करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन घेत असतो। काय घेत असतो? कन्स्ट्रक्शन, त्याला रचना म्हणतात। ते आपल्या मनानं आपण असं काहीतरी त्या ठिकाणी ड्रॉ करणार की त्यानुसार आपण हे प्रूव्ह करू शकतो। मग आपण इथं डायगोनल ड्रॉ करणार आहोत। काय ड्रॉ करावं लागेल? डायगोनल टू ट्रायंगल घ्यावं लागेल, ते कॉन्ग्रुएंट दाखवावं लागेल। तो कॉन्ग्रुएंट दाखवल्याच्या नंतर आपल्याला ते अँगल अँड साइड काय करता येईल? आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवता येईल। त्यामुळे आपण इथं ड्रॉ काय करणार आहोत? डायगोनल। मग कन्स्ट्रक्शन, मग काय करावं लागेल? आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल। मग कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आपण डायगोनल AC, डायगोनल AC। आपण आता डायगोनल AC ड्रॉ करूया। डायगोनल AC ड्रॉ करूया। तुम्ही BC ही करू शकता, असं काही नाही हा, पण तिथं जे ड्रॉ करून दिलेलं आहे तेच करायला आपण। आपण इथं DB पण ड्रॉ केलं असतं, नो प्रॉब्लेम। DB ड्रॉ करू नये, तुम्ही तेच प्रूव्ह करू शकता। मग आता या ठिकाणी AC ड्रॉ केलं, त्याच्यानंतर आता काय आहे पहा, टू प्रूव्ह। आता ही टू प्रूव्हच्या नंतर लिहायचं होतं आपल्याला, पण आम्ही अगोदरच लिहिले तरी आपण याला मिटू, कारण की स्टेप बाय स्टेपच चालावं लागेल। मी तुम्हाला समजावं म्हणून ते गडबड झाली जरा, अगोदरच लिहून टाकलं। आता इथं आपल्याला काय लिहावं लागेल? अगोदर टू प्रूव्ह
टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचे, आपल्याला जे सांगितलंय तेच या ठिकाणी लिहायचे. त्यांनी सांगितलंय की अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट दाखवा, बरोबर आहे. मग साइड डीसी कॉन्ग्रुएंट साइड डीसी ची काय आहे ए बी. ओके, त्याच्यानंतर काय आहे साइड एडी कॉन्ग्रुएंट साइड एडी ची अपोजिट काय आहे बीसी. ओके, डीसी ए बी एडी बीसी. झालं का. नंतर आता अँगल, त्याच्यानंतर काय आहे अँगल एडीसी कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी. त्याच्यानंतर सिमिलरली हे त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. सिमिलरली हे दोन्ही अपोजिट आले अँगल कॉन्ग्रुएंट, तर हे दोन्ही पण येणार आहे. ते कसे तेव्हा सांगेल मी तुम्हाला. या ठिकाणी आपल्याला सारं लिहायची गरज नाही, तरी लिहून टाकतो. अँगल डी ए बी कॉन्ग्रुएंट अँगल बीसीडी. नंतर आपण ते सिमिलरली म्हणून लिहू शकतो, काही अडचण नाही. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आता हे प्रूव्ह करण्यासाठी कन्स्ट्रक्शन केलं ना आपण, तेच कन्स्ट्रक्शन मध्ये काय रायटिंग करणार तुम्ही रायटिंग करणार ड्रॉ डायगोनल एसी ड्रॉ करणार आहात. ओके, डायगोनल एसी ड्रॉ केली. आता आपल्याला टू ट्रायंगल घ्यायचे आहेत. मग आता या ठिकाणी प्रूव्ह करू आपण. प्रूव्ह करताना टू ट्रायंगल घ्यावं लागेल. मग ए डी सी हा एक ट्रायंगल घेतला. ए पासून स्टार्ट केलं तर मग आता इकडे सी पासून करावं लागेल. याचाच इकडचा टोक सी बी ए. समजलं का. मग आपण काय करणार, ट्रायंगल ते पण सांगतो इथं, तसंच का ते पण सांगतो. ट्रायंगल एडीसी अँड ट्रायंगल CBA. आता असंच का, पहा ए चा अपोजिट अँगल सी आहे. पहा बरं, ए चा अपोजिट सी आला का. ओके, डी चा अपोजिट कोण आहे बी आहे. डी चा अपोजिट बी आला का पहा. त्याच्यानंतर सी चा अपोजिट ए आहे. सी चा अपोजिट ए आला का. ओके, हे या ठिकाणी आलं पाहिजे. साइड पहा, एडी ची अपोजिट साइड बीसी आहे का. एडी ची अपोजिट बीसी. डीसी ची अपोजिट कोण आहे, डीसी ची अपोजिट इथं एबी आहे. तिथं एबी आहे का, आहे. हे इथं झालं पाहिजे क्लिअर. समजलं. आता आपण फर्स्ट या ठिकाणी काय दिसत आहे तुम्हाला पहा. या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल असा आहे ना, आहे का. डी सी आणि ए आहे ना. आता याचा हा अँगल जो आहे या ठिकाणी पहा, हा असा जातो, हा असा येतोय आणि हा इथून असा जातोय का, जातोय ना. मग ही साइड आणि ही साइड आणि ही साइड काय आहे, पॅरलल आहे. इथं बी आहे ना, ही पॅरलल आहे ना. ही साइड असा हा झेड शेप तयार होत आहे. झेड शेप तयार कोण करतो, अल्टरनेट अँगल. झेड शेप तयार कोण करतो, अल्टरनेट अँगल. मग या ठिकाणी हे अँगल आणि हे अँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. समजलं. मग आपण तेच या ठिकाणी रायटिंग करणार मग अगोदर आपल्याला काय लिहावं, जे दिले ते लिहावं लागेल. मग लाईन डीसी किंवा सिगमेंट घ्या, सिगमेंट डीसी पॅरलल सिगमेंट डीसी पॅरलल सिगमेंट एबी. आपण लिहिलं ना गिवन मध्ये, पहा एडी डीसी एबी काय आहे, डीसी पॅरलल सिगमेंट किंवा साइड काही लिहा, काही फरक पडत नाही. सिगमेंट डीसी ची कोण आहे, एबी. पहा सिगमेंट डीसी पॅरलल सिगमेंट एबी अँड सिगमेंट पहा ही जे
AC, segment AC is a transversal. Is a transversal. Is a transversal. Okay. Is a transversal. आता ही ट्रान्सव्हर्सल आहे. मग अँगल काय होणार आहे पहा. मग सो दॅट अँगल DCA, अँगल DCA कॉन्ग्रंट अँगल, कॉन्ग्रंट अँगल DCA चा आता कोणता येईल पुढे CAB, कॉन्ग्रंट अँगल CAB. ओके. हे काय आहेत अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स हे 1 नंबर झालं. आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट पाहूया. दिसतं का पाहू द्या खाली तुम्हाला दिसतंय का. ओके दिसतंय. मग आता नेक्स्ट पाहूया आपण. इथं काय करणार आहोत नेक्स्ट. आता इथं 1 झालं. सेकंड पाहूया. पहा त्याच्यामध्ये ही AC इकडं पण दोन्ही ट्रायंगल मध्ये AC पण येते. पहा लक्ष द्या. AC आहे का. AC आहे का. AC दोन्ही मध्ये आहे. हो AC आहे. मग तेच आपण इथं रायटिंग करणार आहोत. काय करणार आहोत. AC आहे मग तेच करणार. मग साइड घेणार अगोदर. मग साइड AC कॉन्ग्रंट साइड AC काय ही आहे कॉमन साइड. कॉमन साइड ही काय आहे कॉमन साइड. याला 2 नंबर दिला आपण. आता काय करणार नेक्स्ट. आता नेक्स्ट अँगल पहा. आता हा अँगल आपण घेतलेला आहे. ही साइड घेतलेली आहे. समजलं. आता कोणता अँगल राहिला आपला सांगा. आता सॉरी हे नाही रे. कोणता अँगल घेतला होता आपण DCA हा अँगल घेतलेला आहे. आणि नंतर हा अँगल आहे त्याचा. अल्टरनेट अँगल कोणता आहे हा आहे. मग आता हा अँगल आणि हा अँगल घेतलेला आहे. आता हा अँगल आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचा आहे. समजलं. मग तो दाखवताना कसा आहे पहा. तो असा आहे. हा असा येतो. हा असा जातो. हा असा येतो. येतोय. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवणार आहोत DACB. ओके. आता हे अँगल आपल्याला दाखवायचं आहे. मग इथं काय आहे की DA किंवा AD पॅरलल BC and AC is a transversal अल्टरनेट अँगल. पॅरलल लाईन आहे त्या. मग तेच रायटिंग करावं लागेल. अल्टरनेट अँगल नुसार आपण याला कॉन्ग्रंट दाखवणार आहोत. मग साइड किंवा सिगमेंट AD पॅरलल सिगमेंट काय आहे BC and segment AC and segment AC is a transversal. ओके. आता हे ट्रान्सव्हर्सल झालं. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो. काय लिहिणार अँगल कोणतं घेऊन राहिला आपण हा DAC अँगल DAC ACB. मग कॉन्ग्रंट अँगल ACB. ओके. कॉन्ग्रंट अँगल ACB हे काय आहेत अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स याला नंबर किती देणार आपण 3. हे काय आहे 3 नंबर. काय आहे 3 नंबर. इथं खाली देतो अजून तुम्ही कन्फ्यूज होता. हा आहे 3 नंबर. ओके. मग आता अँगल हे पहा. इथं अँगल आहे. इथं साइड आहे. इथं अँगल आहे. अँगल साइड अँगल टेस्ट नुसार हे कॉन्ग्रंट आहे. मग ट्रायंगल काय आहे काय घेतले आपण ट्रायंगल इथं ADC. ट्रायंगल ADC कॉन्ग्रंट ट्रायंगल काय आहे ADC कॉन्ग्रंट ट्रायंगल CAB. PCB आहे.
CBA काय आहे? अँगल साइड अँगल टेस्ट. अँगल साइड अँगल टेस्ट नुसार काय आहे? अँगल साइड अँगल टेस्ट नुसार हे कॉन्ग्रंट आहे. याला 4 नंबर देऊन टाका. मग खाली लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो? सरळ लिहून टाका. पहा साइड कोणती आपल्याला प्रूव्ह करायची आहे, पहा बरं का, BC. आता आपण काय करणार, जे प्रूव्ह करायचे साइड AD BC. मग साइड AD, पहा साइड AD साइड BC, मग लिहिणार तेच साइड AD कॉन्ग्रंट साइड काय आहे? BC. हे काय आहे? करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रंट साइड करस्पॉन्डिंग ट्रायंगल. कॉन्ग्रंट साइड करस्पॉन्डिंग ट्रायंगल काय आहे? जे कॉन्ग्रंट ट्रायंगल आहे, 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, त्याच्या साइड पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. अँगल पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. मग तेच लिहिलं आपण, कॉन्ग्रंट साइड करस्पॉन्डिंग ट्रायंगल किंवा करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रंट ट्रायंगल, असं करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रंट ट्रायंगल. मग आता काय घेणार आपण पुढे? मग आता या ठिकाणी नेक्स्ट काय आहे? ही AD. मग इथे AD कुठं आहे? पहा AD घेतली ना आपण, ओके. मग DC. आता ही DC आहे. मग DC ला कोण आहे? AB. मग साइड DC कॉन्ग्रंट साइड काय आहे? AB. मग काय घेणार? CSCT. ओके. करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता नेक्स्ट काय घेणार आपण? आता हे झालं. आता अँगल घ्यायचे. आता 1 अँगल घेऊन टाका सिमिलरली म्हणून, ते नंतर तुम्ही दाखवू शकता, नो प्रॉब्लेम. अँगल D कॉन्ग्रंट अँगल B. ओके. हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके. पहा करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट ट्रायंगल. हॅन्ड्स प्रूफ सिद्ध झाले का तुमचं? हॅन्ड्स प्रूफ सिद्ध झाले. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब अवश्य करा. माझ्या याच्या चॅनलवरती तुम्ही कमेंट करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मी आपल्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल. थँक्यू.